मुळामध्ये 2024मध्ये आम्हाला 7व्यांदा आंदोलन करायला लागतं आहे। 2000 साली जेव्हा महापालिकेच्या विरोधामध्ये आमचे पिटिशन दाखल झाले होते त्यावेळेला माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला घरं देण्याचं आणि कोणत्या जागी द्यायचं, कोणत्या वेळेला द्यायचं याचं स्पेसिफिक ऑर्डर केलेले आहेत। तरीसुद्धा गेल्या 24 वर्षामध्ये त्याची अंमलबजावणी कोणती झालेली नाही आहे। 7 वेळा अनेक वेळा धरणे आंदोलन करूनसुद्धा, उपोषण करूनसुद्धा प्रत्येक वेळेला आश्वासन द्यायचं की आम्ही तुम्हाला पुनर्वसन देतो, परंतु कोणतीही पुनर्वसनाची कारवाई मात्र करायची नाही। असा महापालिका प्रशासनाचा हा हट्ट असा आहे। यावेळेला ही भूमिका आम्ही पिटिशनर लोकांनी अशी घेतलेली याचिकाकर्त्यांनी की आम्हाला जोपर्यंत घराच्या किंवा दुकानांच्या चाव्या मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही। मग यावेळेला जर BSUPमध्ये जर कधी सदनिका द्यायला मुख्यमंत्री येणार असतील तर मुख्यमंत्र्यांनी याचा विचार करावा की आम्हाला जर कधी हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे जर कधी घरं मिळणार नसतील तर मुख्यमंत्र्यांनी BSUPच्या चाव्या वाटणं हा सुद्धा एक विनोद ठरेल। बाकी याच्यामध्ये काही होणार नाही आहे, बिलकुल देणार नाही, कारण आम्हाला उच्च न्यायालयाचा आदेश आहेत। जर कधी करायचं झालं तर आम्ही आंदोलन करू मुख्यमंत्र्यांच्या समोर जे काय असेल ते, आणि आमच्या मागण्या आम्हाला पदरात पाडून घेऊ। जर कधी मुख्यमंत्री आम्हाला न भेटता निघून गेले तरी काही हरकत नाही आहे। आम्ही किती दिवस बसायचं हे प्रशासनाने ठरवायचं आहे। आम्ही घरं घेतल्याशिवाय किंवा चाव्या घेतल्याशिवाय इथून हलणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे।